हॅलो, काय करायला लागली? कशाचे क्लास? अच्छा, शिवण कला. कर 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 करतो नंतर फोन. अरे काय भाऊ, काय म्हणते वहिनी? मशीन शिकायला लागली ती, कपडे शिवायची मशीन. पण भाऊ तू गलत केला. काय? नाही मी जेव्हा एवढी पोरगी पाहिली, साखरपुडा केला, पुढच्या महिन्यात आता लग्न आहे, पण अजून त्या पोरीचा फोटो ना दाखवला. आणि तुला पाहिलं नाही का? झाट्या त्या काही दाखवली रे मला पोरगी. अरे यार, धर हे पाय. भाऊ दे शमाईचा धारा. अरे काय झालं? पोरगी चांगली नाही का काय? शिक्या काय? भाऊ ऐक ना, मी हिला पाहिलंय. कुठं? मुंबईत? हो. हा, मग ती गेली होती ना मुंबईत, तिची मावशी राहते ना तिथं. पाहिलं असेल बाजारा गिजरात त्या. नाही भाऊ, मी बाजारात नाही पाहिलं इथं. मी तिथं काम करतो का तिथं पाहिलंय. तू कुठं काम करतो? लॉजवर. तुला काही म्हणायला लागला काय? मजाक करू नको. अरे हो, माहिती भाऊ, आम्ही खरंच खोटं नाही सांगायला लागलो. तुला खोटं वाटायला का? हा, एकच मिनिट थांब. काय करायला लागला तू? हॅलो छोटू. हॅलो, बोला दादा. अरे ऐक ना, ते खालच्या रॅक मध्ये पाय, कस्टमरच्या आपल्या आधार कार्डाचे झेरॉक आहेत. बरोबर हा, त्याच्यामध्ये एक पोरीचं नाव काय? पलक दुलारी संख्ये. पलक संख्ये. हॅलो, पोरीचं नाव पाय, पलक संख्ये आहे का? थांबा. हा, हो हे दादा वरती नाही, म्हणजे 5 मिनिटं आधी त्यांनी रूम दिली होती. काय झालं दादा? हे तर आपले रेग्युलर कस्टमर आहेत ना, त्यांना काय डिस्काउंट द्यायचं होतं काय? हो, दे. बरं. आणि आपल्याकडून ज्यूस किती द्यायला थकवाची कुळा आला असेल तर. माहिती शिवण क्लास कसा चालू आहे.